नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुपार्श्व पाटील आहे आणि आज मी ॲप्लिकेशन्स ऑफ RNN इन टेक्स्ट अँड टाइम सिरीज डेटा या विषयावर माहिती सांगणार आहे. RNN म्हणजे रिकरंट न्यूरल नेटवर्क आणि हे मॉडेल सिक्वेन्स असलेल्या डेटावर काम करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता आपण बघूयात RNN ॲप्लिकेशन्स का महत्त्वाच्या आहेत. आपल्या आसपासच्या अनेक समस्या क्रमानुसार येणाऱ्या डेटाशी संबंधित आहेत. जसे की टेक्स्ट, स्पीच, स्टॉक प्राइसेस, हवामानातील बदल वगैरे. ट्रॅडिशनल ML मॉडेल्स या डेटामधील ऑर्डर, कॉन्टेक्स्ट आणि टाइम डिपेंडन्सी समजू शकत नाहीत. पण RNN हे सिक्वेन्स नीट हँडल करू शकते. RNNचा वापर NLP, व्हर्च्युअल असिस्टंट्स, फायनान्शियल फोरकास्टिंग, हेल्थकेअर ॲनालिटिक्स, IoT टाइम सिरीज मॉनिटरिंग अशा अनेक क्षेत्रात केला जातो. उदाहरण Google ट्रान्सलेट, सिरी आणि स्टॉक प्राइस प्रिडिक्शन ही सिस्टीम RNN बेस्ड मॉडेल्सवर काम करतात. आता आपण बघूयात RNN ॲप्लिकेशन्स काय आहेत. RNN म्हणजे रिकरंट न्यूरल नेटवर्क. हे अशा प्रकारचे न्यूरल नेटवर्क आहे जे सिक्वेन्स असलेल्या डेटावर काम करते, जिथे करंट आउटपुट हा मागील इनपुटवर अवलंबून असतो. RNNचा उपयोग दोन मुख्य क्षेत्रात केला जातो. पहिला टेक्स्ट बेस्ड म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि दुसरा टाइम सिरीज बेस्ड म्हणजे फोरकास्टिंग आणि प्रिडिक्शन. LSTM आणि GRU सारखे RNN चे ॲडव्हान्स व्हर्जन्स लॉंग टर्म डिपेंडन्सी समस्या सोडवतात आणि परफॉर्मन्स सुधारतात. उदाहरण ChatGPT, Google असिस्टंट आणि मोबाईलमधील प्रिडिक्टिंग टायपिंग या सिस्टीम्समध्ये RNN बेस्ड NLP मॉडेल्स वापरले जातात. आता आपण बघूयात टेक्स्ट बेस्ड टास्क्स मध्ये RNN कुठे वापरतात. सेंटिमेंट ॲनालिसिस, टेक्स्टमधील भावना म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ओळखणे. दुसऱ्या मशीन ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर, उदाहरणार्थ इंग्लिश टू मराठी और इंग्लिश टू हिंदी. तिसरा टेक्स्ट जनरेशन, स्टोरी रायटिंग, कोड जनरेशन, ऑटो कंप्लीशन, चॅटबॉट रिस्पॉन्स तयार करणे. चौथा स्पीच रिकग्निशन अँड कॉन्व्हर्सेशनल AI, सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट सारखे व्हॉइस बेस्ड स्मार्ट असिस्टंट. पाचवा नेम्ड एंटिटी रिकग्निशन, टेक्स्टमधून व्यक्ती, ठिकाणे, कंपनी, प्रॉडक्टची नावे ओळखणे. उदाहरण YouTube कमेंट्सचे सेंटिमेंट ॲनालिसिस करून युजरचा फीडबॅक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ओळखणे. आता आपण बघूयात टाइम डिपेंडंट डेटासाठी RNN कुठे वापरतात. स्टॉक मार्केट अँड फायनान्शियल फोरकास्टिंग, भविष्यातले स्टॉक प्राइस ट्रेंड्स, रिटर्न्स आणि रिस्क ओळखणे. वेदर अँड क्लायमेट प्रिडिक्शन, तापमान, पाऊस, हवामान अंदाज. हेल्थ मॉनिटरिंग, हार्ट रेट, शुगर लेवल इत्यादी हेल्थ पॅरामीटर्सचा अंदाज. एनर्जी डिमांड अँड लोड फोरकास्टिंग, वीज वापराचा अंदाज आणि पॉवर लोड प्लॅनिंग. अनॉमली डिटेक्शन, फ्रॉड डिटेक्शन इन पेमेंट्स, नेटवर्क इंट्रुजन ओळखणे. उदाहरण LSTM मॉडेल्सच्या मदतीने कोविड-19 च्या भविष्यातील केसेसची भविष्यवाणी हिस्टॉरिकल डेटावरून केली गेली. आता आपण बघूयात RNN ॲप्लिकेशन्स कसे काम करतात. RNN इनपुट घेतो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करते आणि मागील माहिती हिडन स्टेटमध्ये जतन करते. टेक्स्ट टास्क साठी वर्ड्स और टोकन्स क्रमाने दिल्यास ग्रामर, कॉन्टेक्स्ट आणि मीनिंग शिकते. टाइम सिरीजसाठी हिस्टॉरिकल व्हॅल्यूज क्रमाने देऊन पॅटर्न शिकते आणि भविष्यातील व्हॅल्यूज प्रिडिक्ट करते. LSTM GRU मॉडेल्स लॉंग टर्म माहिती जतन करतात आणि व्हॅनिशिंग ग्रेडियंट समस्या कमी करतात. उदाहरण उद्या स्टॉक प्राइस काय असेल हे प्रिडिक्ट करताना RNN मागील अनेक दिवसांचे स्टॉक प्राइसेस शिकते आणि त्यावरून पॅटर्न काढते. RNN कुठे कमकुवत पडते. लॉंग टर्म डिपेंडन्सीज, सिंपल RNN जुन्या माहिती विसरते, तेथे LSTM आणि GRU ची गरज भासते. स्लो ट्रेनिंग, डेटा सिक्वेन्समध्ये प्रोसेस केल्यामुळे प्रशिक्षण वेळखाऊ होते. नॉट बेस्ड फॉर लॉंग सिक्वेन्सेस, टेक्स्ट बेस्ड कामात आज ट्रान्सफॉर्मर्स RNN पेक्षा चांगले काम करते. हाय डेटा रिक्वायरमेंट,
टाइम सिरीज फोरकास्टिंगसाठी भरपूर आणि स्वच्छ डेटा आवश्यक असतो. उदाहरण, लांबलचक सेंटेन्सेस ट्रान्सलेट करताना स्टँडर्ड RNN कॉन्टेक्स्ट रिटेन करू शकत नाही. आता आपण बघूयात महत्त्वाचे मुद्दे. RNN टेक्स्ट आणि टाइम सिरीज डेटा समजण्यासाठी खूप उपयोगी आहे, कारण ते सिक्वेन्स पॅटर्न्स शिकते. NLP म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्यात ट्रान्सलेशन, चॅटबॉट्स आणि सेंटिमेंटल ॲनालिसिस असतात. आणि फोरकास्टिंग म्हणजेच स्टॉक, हेल्थ, वेदर चे फोरकास्ट करणे मध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. LSTM जिऑरने परफॉर्मन्स सुधारले असले तरी आज NLP मध्ये ट्रान्सफॉर्मर्स मॉडेल्स अधिक प्रभावी आहेत. उदाहरण, इंडियन स्टॉक मार्केट फोरकास्टिंग आणि ChatGPT सारख्या NLP सिस्टीमचा पाया RNN मॉडेल्सवर आधारित आहे.